नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर रक्षित बागडे, सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख अर्थशास्त्र विभाग, स्वर्गीय मनसारामजी पटोळे, कला महाविद्यालय, गणेशपूर, भंडारा। आज आपण स्थूल अर्थशास्त्राचे सिद्धांत BA भाग 2 सेमिस्टर 3 मधील अर्थशास्त्र विषयाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे निर्धारित अभ्यासक्रमातील घटक 3 मधील मौद्रिक आणि राजकोषीय धोरण या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। तर आर्थिक धोरणाची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सरकार प्रामुख्याने 2 साधनांचा वापर करते, एक म्हणजे मौद्रिक धोरण व दुसरे राजकोषीय धोरण। तर मौद्रिक धोरण केंद्रीय बँकेद्वारे अंमलात आणले जाते, तर राजकोषीय धोरण सरकारच्या अंदाजपत्रकाद्वारे व्यक्त होत असते। तर कोणत्याही देशातील सरकारचे जे चलनविषयक धोरण असते त्याला आपण मौद्रिक धोरण असे म्हणतो। तर सरकारी उत्पन्न व सरकारी खर्च ह्या क्रियाद्वारे आर्थिक विकास घडवून आणणाऱ्या धोरणाला राजकोषीय धोरण असे म्हणतात। तर आपण मौद्रिक आणि राजकोषीय धोरण ह्या दोनही धोरणाची इथं सविस्तरपणे माहिती घेऊया। तर सर्वप्रथम आपण पाहूया मौद्रिक धोरण। तर मौद्रिक धोरणाची व्याख्या निरनिराळ्या अर्थशास्त्रज्ञांनी दिलेली आहे। त्यातील पहिली जी व्याख्या आहे ती H.G. जॉन्सन यांनी दिली आहे। तर H.G. जॉन्सनच्या मते मौद्रिक धोरण म्हणजे आर्थिक धोरणाची उद्दिष्टे साध्य करण्याच्या हेतूने मुद्रेच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय बँकेने आखलेले धोरण होय। त्यानंतरची व्याख्या आहे केंट यांची। तर केंटच्या मते पूर्ण रोजगाराचे विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्याच्या उद्देशाने चलनामधील मुद्रेचा विस्तार व संकुचाचे व्यवस्थापन घडविण्यासाठी कारणीभूत ठरणारे धोरण म्हणजे मौद्रिक धोरण होय। तर एकंदरीतच आपणास असा म्हणता येईल की अर्थव्यवस्थेची गरज विचारात घेऊन देशातील मुद्रा व प्रत्ययाच्या पुरवठ्यात आवश्यकतेनुसार बदल घडवून आणण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या धोरणाला मौद्रिक धोरण असे म्हणतात। त्यानंतर आपण पाहूया मौद्रिक धोरणाची वैशिष्ट्ये कोणती आहेत। त्यातील पहिला मुद्दा आहे रोजगारात वाढ। तर रोजगारात वाढ करणे हे प्रत्येक विकसनशील देशाच्या मौद्रिक धोरणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट असते। गुंतवणुकीमध्ये वाढ केल्यास रोजगारामध्ये वाढ होऊ शकते। केंद्रीय बँक स्वस्त पतपुरवठ्याच्या धोरणाचा अवलंब करून व्यापारी बँकांना अतिरिक्त पतपैसा निर्माण करण्यास प्रोत्साहन देऊन तसेच मुद्रेचा भ्रमण वेग वाढवून गुंतवणुकीमध्ये वाढ करू शकते। मौद्रिक धोरणाच्या माध्यमातून गुंतवणुकीमध्ये वाढ करण्यात आल्यास त्यामुळे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण करता येतात। त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे किमतीमध्ये स्थिरता। तर किमतीमध्ये स्थिरता आणणे हे मौद्रिक धोरणाचे एक उद्दिष्ट आहे। वस्तूंच्या किमतीमध्ये स्थिरता नसेल तर अर्थव्यवस्थेत तेजीमंदीचे चक्र सुरू होऊन देशाच्या आर्थिक विकासात अडथळे निर्माण होतील। केंद्रीय बँक व्यापारी बँकांना ज्या दराने कर्ज पुरवठा करते त्याला बँक दर असे म्हणतात। ह्या दरावरच व्यापारी बँकांचे व्याजाचे दर अवलंबून असतात। केंद्रीय बँकेने व्याजदर कमी केल्यास इतर बँकांचे व्याजाचे दर कमी होतात, त्यामुळे कर्ज पुरवठा स्वस्त होऊन उत्पादन खर्चात व किंमत पातळीत घट होत असते। त्यानंतर तिसरा मुद्दा आहे विनिमय दरात स्थिरता। तर एका देशातील मुद्रेच्या एककाची दुसऱ्या देशाच्या एककात व्यक्त केलेली किंमत म्हणजे विनिमय दर होय। तर आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ करण्यासाठी तसेच तो सुरळीतपणे चालावा यासाठी व विदेशी भांडवलाला आकर्षित करण्यासाठी विनिमय दरात स्थिरता असणे आवश्यक असते। जर विनिमय दरात स्थिरता नसेल तर आंतरराष्ट्रीय व्यापारात अडथळे निर्माण होऊन देशातून विदेशी भांडवलाचे पलायन होते। म्हणून हे सर्व संभाव्य दुष्परिणाम टाळण्याकरता विनिमय दर स्थिर ठेवण्याकरता मौद्रिक धोरण राबविले जाते। त्यानंतरचा मुद्दा आहे आर्थिक विकास। तर विकासशील देशामध्ये आर्थिक विकासाचे उद्दिष्ट समोर ठेवूनच मौद्रिक धोरणाची आखणी करण्यात येते। मुद्रेच्या एकूण पुरवठ्यात योग्य वाढ केल्यास आर्थिक व्यवहाराचे प्रमाण वाढते, त्यांची गती वाढते, त्यामुळे आर्थिक विकासाच्या प्रक्रियेवर अत्यंत चांगला परिणाम घडून येत असतो। त्यानंतरचा मुद्दा आहे आर्थिक स्थिरता।
तर भांडवलशाही अर्थव्यवस्था असलेल्या देशामध्ये तेजी व मंदीचे व्यवसाय चक्र, ज्यालाच आपण व्यापार चक्र असे म्हणतो, ते सतत सुरू असते. तेजी व मंदी ह्या दोन्ही अवस्थांच्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होतो, परंतु तेजीपेक्षा मंदीचे दुष्परिणाम अत्यंत गंभीर असतात. अर्थव्यवस्था पूर्णपणे विस्कळीत होऊन जाते. अशा वेळी केंद्रीय बँक मौद्रिक धोरणाच्या माध्यमातून प्रभावी उपाययोजना अंमलात आणत असते. मंदीच्या काळात मुद्रेच्या पुरवठ्यात वाढ करून प्रभावी मागणीत वाढ केली जाते. प्रभावी मागणीत वाढ झाल्यामुळे उत्पादन, रोजगार व उत्पन्न ह्यात वाढ होऊन अर्थव्यवस्था भरभराटीस येत असते. त्यानंतरचा मुद्दा आहे शोधनशेषात संतुलन. तर विकसनशील देशात वीज निर्मिती, सिंचन व्यवस्था, वाहतुकीच्या सोयी यासारख्या पायाभूत संरचनेचा अभाव असल्यामुळे ह्या सोयी निर्माण करण्याकरिता विदेशातून भांडवली साहित्य, यंत्रसामग्री व उपकरणे ह्यांची मोठ्या प्रमाणात आयात करावी लागते. परंतु विकसनशील देशातील निर्यात मात्र फार कमी असते. त्यामुळे देण्याघेण्याच्या व्यवहारात तूट निर्माण होते. म्हणून ही तूट कमी करून शोधनशेषात संतुलन निर्माण करणे आवश्यक असते आणि अशावेळी केंद्रीय बँक आपल्या मौद्रिक धोरणाद्वारे प्रत्यय महाग करून आयात प्रतिबंधित करू शकते. त्यानंतर आपण अभ्यासूया मौद्रिक धोरणाचे महत्त्व. त्यातील पहिला मुद्दा आहे स्फीतिक दबावावर नियंत्रण. तर विकसनशील देशात सरकारला विकासात्मक प्रकल्पावर मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. त्यामुळे प्रभावी मागणीत वाढ होऊन उपभोग्य वस्तूची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते, परंतु त्याचा पुरवठा ताबडतोब वाढू न शकल्याने त्यांच्या किमती वाढतात. वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवता आले नाही तर आर्थिक वृद्धीला खीळ बसू शकते. अशावेळी केंद्रीय बँक प्रत्यय नियंत्रणाच्या मात्रात्मक व गुणात्मक साधनांचा वापर करून प्रत्ययाचा संकोच घडवून आणते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे किंमत स्थिरता. तर अर्थव्यवस्थेत किंमत स्थिरता प्राप्त करण्याचे महत्त्वाचे साधन म्हणजे मौद्रिक धोरण होय. अर्थव्यवस्थेतील मुद्रेची मागणी व मुद्रेचा पुरवठा यात आवश्यक समायोजन घडवून आणण्यासाठी मौद्रिक धोरण उपयुक्त ठरते. मुद्रेच्या मागणी पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाले तर त्यामुळे मूल्यस्तरात बदल होऊन किंमत स्थिरता संपुष्टात येत असते. म्हणून मुद्रेच्या पुरवठ्यात घट झाली तर विकासाला अडथळा निर्माण होतो आणि पुरवठ्यात जास्त वाढ झाली तर स्फीतीची परिस्थिती निर्माण होते. अशावेळी किंमत स्थिरता प्राप्त करण्यासाठी मुद्रेच्या मागणीनुसार पुरवठ्यात बदल करणे आवश्यक असते. अर्थात हे कार्य जे आहे ते देशाच्या मौद्रिक धोरणाद्वारे साध्य केले जाऊ शकते. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे देण्याघेण्यातील तूट कमी करणे. तर विदेशी व्यापारातील देण्याघेण्याच्या आढाव्यातील तूट भरून काढण्याचे महत्त्वपूर्ण कार्य मौद्रिक धोरण करीत असते. विकासाची नियोजित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विकसनशील अर्थव्यवस्थेला देण्याघेण्याच्या आढाव्यातील गंभीर संकटांचा सामना करावा लागत असतो. वीज पुरवठा, पाणी पुरवठा, परिवहन यासारखी मूलभूत संरचना स्थापन करण्यासाठी विदेशातून भांडवली उपकरणे, यंत्रसामग्री, कच्चा माल, सुटी उपकरणे इत्यादीची मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागते. त्यामुळे विकसनशील देशाची आयात वाढते, परंतु त्या मानाने निर्यातीत वाढ होत नाही. परिणामतः आयात व निर्यात यात अंतर निर्माण होऊन शोधनशेष प्रतिकूल होतो. त्याकरता मौद्रिक धोरणाद्वारे व्याजदरात वाढ करून देण्याघेण्याच्या आढाव्यातील तूट भरून काढता येते. त्यानंतरचा मुद्दा आहे सुयोग्य व्याजदर. तर अर्थव्यवस्थेत योग्य व्याजदर योजना अंमलात आणणे आवश्यक आहे आणि हे कार्य मौद्रिक धोरणाद्वारे अंमलात आणले जाऊ शकते. कमी व्याजदरामुळे गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळते, परंतु बचत निरुत्साही होते. या उलट जास्त व्याजदरामुळे बचतीला प्रोत्साहन मिळते, परंतु गुंतवणूक निरुत्साहित होते. म्हणून अर्थव्यवस्थेतील व्याजाचे दर फार जास्त किंवा फार कमी असू नये, ते वाजवी असावेत. केंद्रीय बँक आपल्या बँक दरात बदल करून व्यापारी बँकांच्या व्याजदरात अपेक्षेप्रमाणे बदल घडवून आणू शकते. त्यानंतरचा मुद्दा आहे बँकांचा विकास. तर भांडवल निर्मितीकरिता बचती गोळा करणे, त्यांना प्रवाहित व प्रोत्साहित करण्यासाठी बँकिंग व वित्तीय साधनांची स्थापना व विकास करणे
एक मौद्रिक धोरणाचे उद्दिष्ट असते। त्याकरता केंद्रीय बँक ग्रामीण व शहरी भागात बँकांच्या शाखा स्थापनेला प्रोत्साहन देते। अशा प्रकारच्या धोरणामुळे अर्थव्यवस्थेतील अमौद्रिक क्षेत्र संपुष्टात येऊन भांडवल निर्मितीकरता लागणारी बचत व गुंतवणूक प्रोत्साहित होईल आणि त्यामुळे मुद्रा बाजार व भांडवल बाजार दोन्हींचा विकास होईल। त्यानंतरचा मुद्दा आहे सार्वजनिक कर्ज। तर विकसनशील देशात सार्वजनिक कर्जाची उभारणी करणे हे एक मौद्रिक धोरणाचे महत्त्वपूर्ण कार्य समजले जाते। त्याकरता सरकारी रोख्यांना योग्य वेळी विक्रीस काढणे, त्यांच्या किमती स्थिर ठेवणे आणि सार्वजनिक कर्जामुळे अर्थव्यवस्थेतील मुद्रा पुरवठा नियंत्रित होऊन विकास कार्यासाठी लागणारा निधी लोकांकडून जमा होतो। परंतु सार्वजनिक कर्जावरील व्याजाचा दर किमान असाव्यास पाहिजे, नाहीतर अधिक व्याजदरामुळे कर्जाचा भार वाढण्याची शक्यता असते। त्यानंतरचा मुद्दा आहे साठेबाजीवर नियंत्रण। तर ज्या वस्तूंचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी पडतो अशा वस्तूंचे साठे परिकल्पक किंवा साठेबाज करतात व अशा साठेबाजीमुळे वस्तूंच्या किमती अधिक वेगाने वाढतात। अशावेळी गुणात्मक प्रत्यय नियंत्रणाच्या साधनाद्वारे मौद्रिक धोरण प्रभावी ठरते। ज्या वस्तूंची साठेबाजी केली जाते अशा वस्तूंच्या तारणावर प्रत्यय पुरवठा करण्यावर बंदी घालण्याचे मौद्रिक धोरण जे आहे ते अंमलात आणता येते। त्यानंतरचा मुद्दा आहे संतुलित विकास। तर अर्थव्यवस्थेतील सर्वच क्षेत्राचा किंवा भागांचा विकास एक समान झालेला नसतो। काही क्षेत्रे विकसित असतात तर काही मागास असतात। म्हणून विकसित क्षेत्रातील मुद्रा व प्रत्ययाचा पुरवठा कमी करून तो मागास क्षेत्राकडे वळविल्यास त्या क्षेत्राचा विकास घडून येईल। अर्थातच हे कार्य केंद्रीय बँकेच्या मौद्रिक धोरणाद्वारे पार पाडता येते। त्यानंतर आपण अभ्यासूया मौद्रिक धोरणाचे उपाय किंवा साधने। तर मौद्रिक धोरणाचे उपाय किंवा साधने ही मुख्यतः दोन भागात विभक्त आहेत। त्यातील पहिलं म्हणजे मात्रात्मक साधने आणि दुसरं म्हणजे गुणात्मक साधने। तर सर्वप्रथम आपण मात्रात्मक साधने कोणती आहेत त्यांचा अभ्यास करूया। त्यातील पहिला मुद्दा आहे बँक दरात बदल। तर रिझर्व्ह बँक ज्या व्याजाच्या दराने व्यापारी बँकांना कर्ज देते किंवा त्यांच्या विपत्राचे पुनर्वटन करते त्या दराला बँक दर असे म्हणतात। आणि व्यापारी बँका ज्या दराने आपल्या ग्राहकांची विपत्रे वटवितात किंवा कर्ज देतात त्या व्याजाच्या दराला बाजार दर असे म्हणतात। तर बँक दर व बाजार दर ह्यात घनिष्ठ संबंध आहे। त्यामुळे बँक दर हे प्रत्यय नियंत्रणाचे उपयुक्त साधन समजले जाते। रिझर्व्ह बँकेने आपल्या बँक दरात वाढ केली की रिझर्व्ह बँकेकडून मदत घेणाऱ्या व्यापारी बँकांनाही आपला बाजार दर वाढवावा लागतो। त्यामुळे कर्ज महाग होतो। परिणामतः प्रत्ययाची मागणी कमी होऊन प्रत्यय संकोच घडून येतो। या उलट रिझर्व्ह बँकेने आपल्या बँक दरात घट केली तर रिझर्व्ह बँकेकडून मदत घेणाऱ्या व्यापारी बँकांनाही आपला बाजार दर कमी करावा लागतो। त्यामुळे कर्ज स्वस्त होते। परिणामतः प्रत्ययाच्या मागणीत वाढ होऊन प्रत्यय विस्तार घडून येतो। त्यानंतरचा मुद्दा आहे खुल्या बाजारातील व्यवहार। तर रिझर्व्ह बँक जेव्हा खुल्या बाजारात सरकारी प्रतिभूतींची खरेदी विक्री करते तेव्हा ह्या क्रियेला खुल्या बाजारातील व्यवहार असे म्हणतात। जेव्हा रिझर्व्ह बँकेला व्यापारी बँकांची प्रत्यय निर्मिती कमी करावयाची असते तेव्हा रिझर्व्ह बँक कर्ज रोखे विक्रीस काढते। ज्यांना रोखे खरेदी करावयाचे असतात ते व्यापारी बँकातून पैसे काढून रोखे खरेदी करतात किंवा बँकेवर काढलेला धनादेश रिझर्व्ह बँकेत देतात। त्यामुळे तेवढ्या रकमांनी व्यापारी बँकांचे रोख कोष कमी होऊन त्यांची प्रत्यय निर्मितीची क्षमता कमी होते। परिणामतः प्रत्यय संकोच घडून येतो। या उलट जेव्हा रिझर्व्ह बँकेला प्रत्यय विस्तार करावयाचा असतो तेव्हा तो रोख्यांची खरेदी करतो। ज्यांच्याकडून रोखे खरेदी करते त्यांना स्वतःवर काढलेले चेक मिळतात, ते आपापल्या बँकेत जमा करतात। त्यामुळे व्यापारी बँकेत रोख कोष वाढून त्यांची प्रत्यय निर्मितीची क्षमता वाढते। परिणामतः विस्तार घडून येते।
त्यानंतरचा मुद्दा आहे कोष अनुपातात बदल. तर रिझर्व्ह बँक कायद्यानुसार प्रत्येक सूचित बँकेला आपल्या जवळील एकूण ठेवीच्या विशिष्ट प्रतिशत रक्कम रिझर्व्ह बँकेत कोशात ठेवावी लागते. ह्या कोशाचे एकूण ठेवीशी जे प्रमाण असते त्याला कोष अनुपात असे म्हणतात. ह्या अनुपातात बदल करण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेला असतो. रिझर्व्ह बँक या अनुपातामध्ये बदल करून प्रत्यय नियंत्रणाचे कार्य पार पाडू शकते. जेव्हा रिझर्व्ह बँकेला प्रत्यय संकोच करावयाचा असतो तेव्हा रिझर्व्ह बँक कोष अनुपातामध्ये वाढ करते. त्यामुळे व्यापारी बँकाजवळील रोख रक्कम कमी होऊन प्रत्यय निर्मितीची क्षमता कमी होते. परिणामतः प्रत्यय संकोच घडून येतो. या उलट जेव्हा प्रत्यय विस्तार करावयाचा असतो तेव्हा रिझर्व्ह बँक कोष अनुपातामध्ये घट करते. त्यामुळे व्यापारी बँकाजवळील रोख रकमेत वाढ होऊन प्रत्यय निर्मितीची क्षमता वाढते. परिणामतः प्रत्यय विस्तार घडून येतो. त्यानंतर मात्रात्मक साधनामध्ये शेवटचा मुद्दा आहे तरलता अनुपातात बदल. तर 1949च्या बँक नियमन कायद्यानुसार व्यापारी बँकांना आपल्या सर्व प्रकारच्या एकूण ठेवीच्या कमीत कमी 25% भाग सुवर्ण किंवा उच्च प्रतीच्या रोख्यामध्ये तरल संपत्तीच्या स्वरूपात स्वतःजवळ ठेवावा लागतो. ह्यालाच रोख अनुपात असे म्हणतात. रोख अनुपातामध्ये बदल करण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेला असतो. रिझर्व्ह बँक या अधिकाराचा वापर करून प्रत्यय संकोच अथवा प्रत्यय विस्तार घडवून आणू शकते. जेव्हा रिझर्व्ह बँकेला प्रत्यय संकोच करावयाचा असतो त्यावेळी रिझर्व्ह बँक तरल अनुपातात वाढ करते. त्यामुळे व्यापारी बँकाजवळची कर्जाऊ देण्यायोग्य राशी कमी होते व त्यामुळे प्रत्यय संकोच घडून येतो. या उलट जेव्हा रिझर्व्ह बँकेला प्रत्यय विस्तार करावयाचा असतो त्यावेळी रिझर्व्ह बँक तरलता अनुपातात घट करते. त्यामुळे व्यापारी बँकाजवळील कर्जाऊ देण्यायोग्य राशीत वाढ होते. परिणामतः प्रत्यय विस्तार घडून येतो. त्यानंतर आपण पाहूया गुणात्मक साधने. तर गुणात्मक साधनामधील पहिला मुद्दा आहे विशिष्ट कर्जाची हमी देणे. तर रिझर्व्ह बँक जी आहे विशिष्ट हमीवर द्यावयाच्या कर्जाचे किमान प्रमाण जे आहे ते ठरवत असते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे कर्जाची मर्यादा ठरवणे. तर रिझर्व्ह बँक जी आहे एखाद्या कर्जदात्याला द्यावयाच्या कर्जाची कमाल मर्यादा जी आहे ती ठरवत असते. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे तारण ठरविणे. तर रिझर्व्ह बँक जी आहे कोणत्या तारणावर कर्ज द्यावयाचे व कोणत्या तारणावर कर्ज देऊ नये याबाबतचे निर्णय घेत असते. त्यानंतरचा मुद्दा आहे हमीची मर्यादा ठरविणे. तर बँकेने एखाद्या कंपनीच्या वतीने द्यावयाच्या हमीची उच्चतम मर्यादा जी आहे ती ठरवत असते. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे व्याजदर ठरविणे. तर कर्ज देताना व्याजाचे दर निश्चित करण्याचे कार्य जे आहे ते रिझर्व्ह बँकेद्वारे केले जाते. त्यानंतर आपण अभ्यासूया राजकोषीय धोरण. तर 1929च्या जागतिक मंदीने जगातील बहुतेक राष्ट्रांची अर्थव्यवस्था पोखरून काढली. मूल्यस्तरात सतत घट होत गेल्याने अनेक उद्योगधंद्याची वाताहत झाली. उत्पादन कमी झाले, कारखाने बंद पडले, बेकारी वाढू लागली, व्यापार मंदावला व व्यापार शेष प्रतिकूल झाला. त्यामुळे सरकारच्या आर्थिक दिवाळखोरीची परिस्थिती निर्माण झाली. याच काळात 1936मध्ये लॉर्ड जे.एम. केन्स यांनी आपल्या जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी हा ग्रंथ प्रसिद्ध केला व त्यात सरकारने आपले अंदाजपत्रकीय व्यवहार कौशल्याने पार पाडले तर तेजी व मंदीवर नियंत्रण ठेवून आर्थिक स्थैर्य निर्माण करता येते व आर्थिक विकासाचा वेग वाढवून बेकारीची अवस्था नष्ट करता येते असे विचार प्रगट केले. तेव्हापासून राजकोषीय धोरणाला एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून विशेष स्थान प्राप्त झालेले आहे. त्यानंतर आपण पाहूया राजकोषीय धोरणाची व्याख्या. तर ऑर्थर स्मिथीज यांच्या शब्दात सरकारी उत्पन्न व खर्चाच्या कार्यक्रमाद्वारे राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन व रोजगार यावर अपेक्षित प्रभाव टाकणाऱ्या व प्रतिकूल परिणाम टाळणाऱ्या धोरणाला राजकोषीय धोरण असे म्हणतात. तर दुसऱ्या सोप्या शब्दात सांगावयाचे झाल्यास सार्वजनिक खर्च व उत्पन्न ह्या क्रियाद्वारे देशात आर्थिक स्थैर्य,
पूर्ण रोजगार व जलद विकास घडवून आणणाऱ्या धोरणाला राजकोषीय धोरण असे म्हणतात. त्यानंतर आपण पाहूया राजकोषीय धोरणाचे उद्दिष्ट कोणती आहेत. तर पहिला मुद्दा आहे तेजीवर नियंत्रण. तर मुद्रा विस्तार किंवा तेजी यावर नियंत्रण घालण्याचे कार्य जे आहे ते राजकोषीय धोरणाद्वारे केले जाते. दुसरा मुद्दा आहे मंदीवर नियंत्रण. तर मुद्रा संकोच किंवा मंदी यावर नियंत्रण घालण्याचे कार्य जे आहे ते राजकोषीय धोरणाद्वारे केले जाते. तिसरा मुद्दा आहे गुंतवणुकीत वाढ करणे. तर राजकोषीय धोरणाचे हे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे आणि गुंतवणूक वाढ करणे यावर जे आहे राजकोषीय धोरणाचा भर असतो. त्यानंतरचा मुद्दा आहे पूर्ण रोजगार. तर अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगाराची पातळी निर्माण करणे हे राजकोषीय धोरणाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे राष्ट्रीय उत्पन्न व उत्पादनात वाढ करणे. तर राजकोषीय धोरणाचे हे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे आणि त्याद्वारे राष्ट्रीय उत्पन्न व उत्पादन वाढ करणे यावर भर देण्यात येते. त्यानंतरचा मुद्दा आहे राष्ट्रीय उत्पन्नाचे सुयोग्य वितरण. तर राष्ट्रीय उत्पन्नाचे समाजामध्ये योग्य प्रकारे वितरण व्हावे हे राजकोषीय धोरणाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे आर्थिक विषमता कमी करणे. तर देशामध्ये पसरलेली आर्थिक विषमता कमी करणे हे राजकोषीय धोरणाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर शेवटचे उद्दिष्ट म्हणजे आर्थिक स्थैर्य. तर देशात आर्थिक स्थैर्य निर्माण करून आर्थिक विकासाचा वेग वाढवणे हे राजकोषीय धोरणाचे एक महत्त्वाचे साधन समजले जाते. त्यानंतर आपण अभ्यासूया राजकोषीय धोरणाची साधने कोणती आहेत. त्यातील पहिला मुद्दा आहे अंदाजपत्रक. तर सरकारला मिळणारे अपेक्षित उत्पन्न व सरकारला करावा लागणारा नियोजित खर्च यासंबंधीचा आराखडा म्हणजे अंदाजपत्रक होय. अंदाजपत्रक हे राजकोषीय धोरण अंमलात आणण्याचे प्रमुख माध्यम असते. सरकारी उत्पन्न व खर्च हे समान असावेत की कमी जास्त असावेत यावरून जे आहे 3 प्रकारचे अंदाजपत्रक मांडण्यात येतात. त्यातील पहिलं म्हणजे संतुलित अंदाजपत्रक, दुसरं असतो शिल्लकी अंदाजपत्रक आणि तिसरं असतो तुटीचे अंदाजपत्रक. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे सार्वजनिक व्यय. तर सरकारने विविध मार्गाने मिळवलेले उत्पन्न विविध बाबीवर योग्य प्रमाणात खर्च केल्यास त्याचा उत्पादन, वितरण व रोजगार यावर निश्चितपणे अनुकूल परिणाम घडून येतो. विकसनशील देशात सरकारला विविध कार्ये पार पाडावी लागतात. मूलभूत उद्योगाची स्थापना करणे, उपभोग्य व आवश्यक वस्तूच्या पुरवठ्यात वाढ करणे, जनतेच्या कल्याणाच्या व सुरक्षिततेच्या सोयी प्रदान करणे इत्यादी. तर ही कार्ये व्यवस्थितपणे पार पाडल्यास निश्चितपणे अनुकूल परिणाम घडून येत असतो. त्यानंतरचा मुद्दा आहे करारोपण. तर करारोपण हे एक सरकारी उत्पन्नाचे तसेच राजकोषीय धोरणाचे महत्त्वाचे साधन समजले जाते. करारोपणाद्वारे सरकारला उत्पन्न मिळविता येते तसेच श्रीमंत लोकांवर कर आकारणी करून देशात आर्थिक विषमता कमी करता येते. करारोपणाद्वारे प्राप्त झालेले उत्पन्न गरिबांच्या कल्याणासाठी खर्च केल्यास लोकांच्या राहणीमानात व कार्यक्षमतेत वाढ होते. परिणामतः उत्पादनात वाढ घडून येते. त्यानंतर राजकोषीय धोरणामध्ये शेवटचा मुद्दा आहे सार्वजनिक कर्ज. तर अविकसित देशात उत्पन्नाची साधने मर्यादित असतात, परंतु विकासासाठी मात्र खर्च मोठ्या प्रमाणावर करावा लागतो. अविकसित देशात लोकांचे उत्पन्न कमी असते, त्यामुळे मर्यादेपेक्षा जास्त करात वाढ करता येत नाही. म्हणून विकासाच्या योजना राबवण्यासाठी कर्जाची उभारणी करणे हा एक सोयीस्कर मार्ग समजला जातो. अशा प्रकारे सरकारने देशातील नागरिकांकडून व वित्तीय संस्थांकडून कर्ज उभारणी करून त्या रकमेचा विनियोग विकास योजनांसाठी केल्यास आर्थिक विकासाला गती मिळते व देशसुद्धा भरभराटीस येतो. त्यानंतर आपण अभ्यासूया तुटीच्या अंदाजपत्रकाचे महत्त्व काय आहे. तर विकसनशील देशात आर्थिक नियोजनाची विविध उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करावा लागतो, परंतु त्या मानाने उत्पन्न मात्र पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. त्यावेळी तूट निर्माण होते. अंदाजपत्रकात जेव्हा सरकारचे अंदाजे उत्पन्न कमी असते आणि खर्च जास्त असतो तेव्हा त्यास तुटीचे अंदाजपत्रक असे म्हटले जाते. तर महत्त्वामध्ये पहिला मुद्दा आहे मंदीचा प्रतिकार. तर मंदीच्या काळात वस्तूच्या किमती सतत कमी होत जातात, नफ्याचे प्रमाण कमी होत असते,
कधीकधी तोटा देखील सहन करावा लागतो. उत्पादन कमी केले जाते. बरेचदा कारखाने व व्यावसायिक संस्था बंद करावे लागतात. हजारो श्रमिक बेकार होतात. लोकांचे उत्पन्न कमी होते. त्यामुळे प्रभावी मागणीत घट होते व मंदीचे चक्र सुरू होते. हे चक्र तोडण्याकरता किंवा मंदीचा प्रतिकार करण्यासाठी तुटीचे अंदाजपत्रक हा एक महत्त्वाचा उपाय समजला जातो. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे मूलभूत उद्योगाची व सोयीची स्थापना. तर विकसनशील देशात सरकारचे उत्पन्न मर्यादित असते. अशावेळी देशात लोखंड व पोलाद, कोळसा, सिमेंट, वीज निर्मिती यासारख्या मूलभूत उद्योगाची स्थापना करण्यासाठी तसेच रस्ते व रेल्वे निर्मिती, पाणी पुरवठा, शिक्षण, दवाखाने इत्यादी सोयी निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशाची तरतूद करावी लागते. त्यासाठी जे आहे तुटीचे अंदाजपत्रक हा एक महत्त्वाचा उपाय असतो. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे रोजगारात वाढ. तर ज्यावेळी सरकार तुटीचे अंदाजपत्रक तयार करून विविध प्रकल्प व योजनांची अंमलबजावणी करते त्यावेळी त्यात असंख्य लोकांना रोजगार प्राप्त होतो. प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरता कुशल, अकुशल, सुशिक्षित व तंत्रज्ञ इत्यादींना रोजगार मिळाल्यामुळे त्यांच्या क्रयशक्तीमध्ये वाढ होऊन प्रभावी मागणीत वाढ होते. प्रभावी मागणीत वाढ होणे हे आर्थिक प्रगतीचे लक्षण मानले जाते. त्यानंतरचा मुद्दा आहे आर्थिक वृद्धी. तर मंदीच्या काळात खाजगी गुंतवणूक बरीच कमी झालेली असते. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न एका विशिष्ट पातळीवर आणण्यासाठी खाजगी खर्चातील कमतरता भरून काढणे आवश्यक असते आणि त्याकरता जे आहे तुटीचे अंदाजपत्रक तयार करून सार्वजनिक खर्चात वाढ केली जाते. त्यानंतरचा मुद्दा आहे राहणीमानात सुधारणा. तर सरकारने तुटीच्या अंदाजपत्रकाद्वारे शिक्षण, दवाखाने, पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक सोयी निर्माण केल्यास त्यावर होणारा खर्च जनतेला उत्पन्नाच्या स्वरूपाने प्राप्त होईल. लोकांचे उत्पन्न वाढल्यामुळे त्यांच्या राहणीमानात सुधारणा होईल. देशातील नागरिकांचे उत्पन्न वाढल्यामुळे त्यांच्या क्रयशक्तीमध्ये वाढ होऊन प्रभावी मागणीत वाढ होईल. त्यानंतरचा मुद्दा आहे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ. तर मूलभूत उद्योगाची स्थापना, पायाभूत सोयींचा विकास व दळणवळणाची साधने इत्यादींचा विकास झाल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते. जर देशाची अर्थव्यवस्था कुंठित असेल तर अशावेळी तुटीचे अंदाजपत्रक तयार करून सरकारी खर्चात वाढ केल्यास राष्ट्रीय उत्पन्न निश्चितपणे वाढविता येतो. त्यानंतरचा मुद्दा आहे आर्थिक विषमतेत घट. तर कल्याणकारी राज्याचे उद्दिष्ट समोर ठेवून सरकारने तुटीच्या अंदाजपत्रकातील खर्चाच्या बाबी गरिबांच्या हिताकरता राबविल्यास त्यांचा लाभ प्रत्यक्ष गरीब वर्गाला मिळेल. अन्नधान्याचे वाटप, पाणी पुरवठा, शिक्षण, दवाखाने इत्यादी सुविधा गरीब वर्गाला सवलतीच्या दराने देऊन श्रीमंत वर्गावर जास्त दराने कर आकारणी केल्यास गरीब व श्रीमंत यांच्या उत्पन्नातील विषमता काही प्रमाणात कमी झाल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतरचा मुद्दा आहे निष्क्रिय बचतीचा उपयोग. तर समाजात असे अनेक लोक आहेत की त्यांच्याजवळ भरपूर संपत्ती असते. त्यातील काही संपत्ती रोख स्वरूपात असते तर काही संपत्ती दागदागिने व मौल्यवान रत्ने इत्यादीच्या स्वरूपात असते. ज्यावेळी सरकार तुटीचे अंदाजपत्रक तयार करते त्यावेळी आवश्यक असणारा पैसा उभा करण्याकरता सरकार कर्जाची व्यवस्था करते. हे कर्ज मिळवण्याकरता सरकार रोखे विक्रीला काढते. हे सरकारी रोखे असल्यामुळे त्यावर लोकांचा विश्वास बसतो. अनेक लोक उत्पन्न मिळवण्याच्या हेतूने रोख्यांची खरेदी करतात व तो पैसा सरकारला प्राप्त होतो. अशा प्रकारे श्रीमंत वर्गाकडे असलेली निष्क्रिय बचत आर्थिक प्रवाहात येऊन उत्पादन कार्याला मदत होते. त्यानंतर आपण अभ्यासूया राजकोषीय धोरणाच्या मर्यादा. तर पहिला मुद्दा आहे अचूक पूर्वानुमानाची समस्या. तर आर्थिक अस्थिरता निर्माण करणाऱ्या घटनांचे अचूक पूर्वानुमान करणे ही एक राजकोषीय धोरणाची महत्त्वाची समस्या समजली जाते. भावी काळात येणाऱ्या तेजी किंवा मंदीचे जोपर्यंत अचूक पूर्वानुमान केले जात नाही तोपर्यंत कराच्या रूपाने किंवा उत्पन्न मिळवायचे आहे आणि सार्वजनिक खर्चाच्या रूपाने किती खर्च करावयाचा आहे यासंबंधीचे नियोजन करता येत नाही. बरेचदा भविष्यात येणाऱ्या तेजी किंवा मंदीबद्दल आगाऊ आखाडे बांधण्यात उशीर होतो व ऐनवेळी घाईघाईने निर्णय घेतले जातात. त्यामुळे धोरणाला अपेक्षित यश मिळत नाही. त्यानंतरचा मुद्दा आहे अंमलबजावणीत विलंब. तर कोणत्याही धोरणाचे यश हे
योग्य वेळी राबविले जाते किंवा नाही यावर अवलंबून असते. विशिष्ट वेळी विशिष्ट राजकोषीय उपाय अंमलात आणण्याची आवश्यकता असते, परंतु प्रत्यक्षात तो उपाय अंमलात आणण्याकरता बराच विलंब होतो. त्यामुळे त्यांचे अपेक्षित यश जे आहे ते दिसून येत नाही. त्यानंतरचा मुद्दा आहे अकार्यक्षम सरकारी यंत्रणा. तर बरेचदा सरकारच्या सुस्त व अकार्यक्षम यंत्रणेमुळे सार्वजनिक खर्च व गुंतवणुकी संबंधीच्या योजना तत्परतेने अंमलात आणता येत नाही. अंमलबजावणीत विलंब झाल्यामुळे नियोजित राजकोषीय धोरण यशस्वी होत नाही. त्यानंतर चौथा मुद्दा आहे क्षतिपूरक धोरणाचा दुष्परिणाम. तर मंदीच्या काळात खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक कमी होते. ही कमतरता दूर करण्यासाठी सरकार स्वतः पुढाकार घेऊन गुंतवणुकीत वाढ करते. त्यामुळे खाजगी उद्योग व सरकारी उद्योग यात अनावश्यक स्पर्धा निर्माण होते. अशा प्रकारे सरकारने खाजगी क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करून स्पर्धा निर्माण केल्यास खाजगी क्षेत्राला मजूर, कच्चा माल, भांडवल इत्यादी संकटांचा सामना करावा लागेल व त्यामुळे खाजगी गुंतवणुकीत घट झाल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे उत्पन्न विषमतेत वाढ. तर काही राजकोषीय धोरण उत्पन्न वितरणावर परिणाम करीत असतात. अशा धोरणाचा उद्देश उत्पन्नातील विषमता कमी करणे असा असतो. त्यामुळे उत्पन्नाचे वितरण योग्य असताना त्यातील महत्त्वाचा वाटा अल्प उत्पन्न असणाऱ्या लोकांना दिला गेला तर त्यांची सीमांत उपभोग प्रवृत्ती अधिक असल्यामुळे प्रभावी मागणीत वाढ होईल. परंतु राष्ट्रीय उत्पन्नाचा मोठा वाटा श्रीमंतांना मिळत असेल तर त्यांची बचत प्रवृत्ती जास्त असल्यामुळे प्रभावी मागणीत वाढ होणार नाही. त्यामुळे उत्पन्नातील विषमता कमी न होता ती वाढू लागेल. त्यानंतरचा मुद्दा आहे प्रशासकीय समस्या. तर लोकशाही असलेल्या देशात राजकोषीय धोरणाचा अवलंब करणे ही वेळखाऊ प्रक्रिया आहे. कायदेशीर व्यवस्था, प्रशासकीय कामकाज आणि अंमलबजावणी कार्यवाही ह्या वेळ घेणाऱ्या प्रक्रिया आहेत. त्यामुळे महसुली उत्पन्नाचे व सरकारी खर्चाचे केलेले जुने अनुमान नवीन परिस्थितीशी विसंगत ठरतात. त्यामुळे अपेक्षित उद्दिष्टे व वास्तवात साध्य झालेले यश यात फार मोठी तफावत निर्माण होते. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे ऋण व्यवस्थापनाची समस्या. तर मंदी व बेरोजगारीचा सामना करण्यासाठी सरकारला सार्वजनिक खर्चात वाढ करावी लागते. त्याकरता लागणाऱ्या पैशाची व्यवस्था तुटीच्या अंदाजपत्रकाद्वारे केली जाते. सार्वजनिक ऋणाद्वारे वित्त व्यवस्था केली जाते. मंदीचे सावट दूर करण्याची प्रक्रिया दीर्घकालीन असते. त्यामुळे वर्षानुवर्षे तुटीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले तर ऋणाच्या परतफेडीची आणि व्यवस्थापनाची फार मोठी समस्या निर्माण होत असते. तर अशा प्रकारे आपण मौद्रिक धोरणाचा अर्थ, मौद्रिक धोरणाची उद्दिष्टे, मौद्रिक धोरणाचे महत्त्व, मौद्रिक धोरणाची उपाय किंवा साधने, त्यानंतर राजकोषीय धोरण त्याचा अर्थ, राजकोषीय धोरणाची साधने, तुटीच्या अंदाजपत्रकाचे महत्त्व आणि राजकोषीय धोरणाच्या मर्यादा यांचा संपूर्णपणे इथं अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.